सांज बहर सांज बहर हो हो, मी विश्राम बोलतोय. निरोप मिळाला ना? नाही ग, नाही, पण आज यायला नाही जमणार ग, मुश्किल आहे आज. हो, माहिती आहे मला की दोघांनाही बोलवलंय. हे दोघांनाही कळाल्यामुळे त्यांनी इकडे यायला स्पष्ट नकार दिलाय, पण त्यामुळे ते काही येणारच नाहीत असं मी काही गृहीत धरत नाही. आणि शेवटी हे आरूच्या मामाचं घर आहे आणि तिच्यामुळे त्याच्याही मामाचं घर आहे. हो हो हो, अगदी. दोघांनी जरी ब्रेकअप जाहीर केलेला असला ना तरी देखील हे आता देवांगच्या मामाचं सुद्धा घर आहे ग. हो अगं, भांडण्याचं काय घेऊन बसली आहेस? ते काय पहिल्यांदा भांडतायत का? तुझी माझी भांडणं काहीच नाहीत. काय लहान मुलासारखी दणादणा भांडत असतात माहितीये का? हो, आणि अशी भांडली ना की मग इथे येतात आणि स्वतंत्रपणे आपापली वेळ वाजवतात. टिंग टॉंग टिंग टॉंग. व्हॉट नॉनसेन्स. मी वाजवली होती ना बेल? ती तुझी, मी माझी वाजवली. ओ लिसन, हे माझ्या मामाचं घर आहे. मीही त्याला मामाच म्हणतो. मामा असणं आणि मामा बनवणं यात बराच फरक आहे. आजकालच्या पोरे बॉयफ्रेंडला पण मामा बनवतात. काय काय म्हणायचं काय तुला? गाणं ऐकणार? दिल के अरमा मी इथे तुझं रडगाणं ऐकायला आले नाही. मला मामाशी बोलायचं. मी तुला इथे सहन करायला नाही आलोय, मला आई मामाशीच बोलायचंय. तू काय विचारणार नाहीस का? काय भांडताय दोघं नेहमी सारखे? नेहमी सारखं म्हणजे नेहमी भांडत असे. खरं की नाही मला कधीच कळलं नाही की कशाबद्दल भांडत असता तुम्ही दोघं. यावेळी माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. मामा हा काय वाटेल ते सांगेल. मी वाटेल ते सांगेन. वाव. काय आवडतोस रे मामा, जरा सांगेला. मी काय सांगू? करेक्ट आहे. तू काय सांगणार ना मला? हिला सांग, हिला गरज आहे. मामा यालाच सांग. देवाला तुला सांगते. मामा सांग ना याला. हिला सांग, हिला गरज आहे. एक मिनिट. मी तुम्हाला दोघांनाही बजावून सांगतोय, मला याच्यात घेऊ नका तुम्ही. तुम्ही कचा भांडून येता इथे तिथपर्यंत ठीक आहे, पण आता मला इथे येऊन कचा खाऊ नका. मी चहा करणार. तुम्हाला दोघांना चहा हवा आहे का? मला नको आहे. मला चालेल, थोडासा मस्त गरमागरम चहा घेते. मला पण हवाय. का? आता तर नको होता ना. तुला काय करायचंय? तू करणार आहेस का? हे बघ, तू मुद्दा तो नाहीये देवांग. मुद्द्याचं धरून तुला बोलता येतच नाही. हे कधीच. तुझं थँक्यू. गेला सोडत.
तू गेलीस उडत? मी काय जाऊ उडत? तू जा उडत. तू उडत जा. हे बघ, माझ्या मामाचं घर आहे, मी उडत जाणार नाहीये. तुझ्या मामाचं घर आहे ना, मग घरातल्या घरात उड. त्यापेक्षा तू उडी मार खाली. तू उडी मार ना. मला का सांगतोय मामा, याला चहा देऊ नकोस तू. हिला उकळतं पाणी दे फक्त. उकळतं पाणी त्याच्या डोक्यावर होत. एक काम कर, ते गॅस बंद कर, हिच्या डोक्यावर भांड ठेव, पटकन चहा तयार होईल. देवंग जरा शांत बसशील, मला तुझा आवाजही ऐकायचा नाहीये. मग तू शांत बस आधी. मी का शांत बसू? तू 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 जा तिथे तू. तू जा. मी का जा? तू जा. तू जा. तू मला का बोलतोस? तू जा. मला का बोलतोस? अरे अरे आता उडत उडत इथे या आणि झक्कास पैकी चहा प्या. मामा, चिअर्स. 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 बोल. नाही आले ते अजून, आणि नाही कदाचित येणारही नाही. नो 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 नो, पण मी आज काही कुठे बाहेर येणार नाही. हाटी आहेच मी. हो. नाही, आणि मी बदललेलो नाही आणि बदलणार पण नाही. अरे दोनदा बेल वाजवली, एका पाठोपाठ एक. हो, भास नाहीये, खरंच बेल वाजवली आहे. मामा बस ना. फक्त दिवा लावत होतो. बघा ना किती अंधारून आलाय. मी लाईट लावतो. लाईट नको. असंच बरं वाटतंय. पण बरं झालं तुम्ही आलात, ते फार बरं झालं. खरं तर मी येणारच नव्हते. मी पण. मी छान चहा करतो, गरम गरम छान वाटेल आपल्याला. चहा नको मलाही. ओके ओके. काय काय झालंय? काय आपल्याला अंधारात बसायची हौसच आहे, ती ठीक आहे, पण त्या देवाला कशाला शिक्षा? त्याला शिक्षा हवीच. नको ती माणसं भेटून गोची करून ठेवतो. नको ती माणसं? कोण नको ती माणसं हे सांगून टाकणं स्पष्ट. आता कशाला घाबरायचं? तसंही ब्रेकअप केलंच आहे. मी ब्रेकअप केलेलं नाहीये. खरंय तुझं. याने ब्रेकअप केलेलंच नाहीये, पण याने अशी परिस्थिती कोणी निर्माण केली? तूच. मी? हो, माझ्या मते तरी परिस्थिती तूच निर्माण केलीस. 2 महिन्यांपूर्वी याने नोकरी सोडली आणि मला सांगितलंही नाही. तरी मी विचारते, अचानक तू इतका ऑनलाईन कसा? इतकं रुटीन कसं बदललंय तुझं? पण 1 नाही की 2 नाही. पण तुला कळालं कसं याने नोकरी सोडली आहे? कोणी सांगितलं का? कोणी सांगितलं? 1 नंबरने. अरे हे 1 नंबर 2 नंबर अशी गिनती करून तू हिचा अपमान करतोस असं वाटत नाही तुला? अरे तू तिला प्रपोज केलंस तेव्हाही तुला हे माहिती होतं देवांग की तिचा अमरीशी ब्रेकअप झालाय, तरी तू प्रपोज केलं होतंस. आता तेव्हाही तुला माहिती असेलच ना की बुवा तुझा नंबर कायमचा 2 राहणार आहे. मामा, अरे माझ्या दृष्टिकोनाने तो अस्तित्वातच नव्हता, पण तडमडलामध्ये आला ना. बरं, मी नोकरी सोडली हे त्याला कुठून कळलं माहित नाही. हिला गाठून हिलाही सांगितलं. एवढ्या लवकर चुगली करायची काय गरज नव्हती. अरे पण तू त्यासाठी अंबरीशवर चिड ना, तिच्यावर कशाला चिडतोयस? अंबरीश तिला भेटला याचा तुला राग आलाय का अंबरीशनी हिला गाठून तू नोकरी सोडल्याचं सांगितलंस याचा राग आलाय?
नीट विचार करून सांग. अंबरीश तिला भेटला म्हणून तुला जर राग आला असेल ना, तर मग तुमचा ब्रेकअप झाला ते बरंच झालं. अरे अंबरीश तिला कधीच भेटणार नाही याची ग्वाही कोण देणार? देवांग, जरी महानगरात राहत असलो ना तरी इथले रस्ते वेटोळेच आहेत रे. कोण कोणाला कुठल्या वळणावर भेटेल अवचितपणे हे काही सांगता येते का रे? त्यामुळे अंबरीश आरूला भेटला हा रागाचा मुद्दाच होऊ शकत नाही. मी कुठे म्हणालो की तो हिला भेटला म्हणून मला राग आलाय. प्रत्येक गोष्ट बोलायची गरज नसते. काही गोष्टी लक्षात येतात आणि तू गोष्टी लक्षात येईपर्यंत ताणतोस. झालं बोलून? मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. देवांग, तू बोल. तू बोलणं फार महत्वाचं आहे आणि हे 1 नंबर 2 नंबर ह्याच्यापेक्षा तुम्ही सुखी असणं जास्ती महत्वाचं आहे. आणि आरूच्या लाईफ मध्ये अजून 3रा नंबर जरी लागला ना तरी ठीक आहे. मामा, तू काय मला युजलेस समजतोस का? मी हिच्यावर रागवलो कारण की ही त्याचा ऐकून माझ्याशी भांडायला आली. मी त्याचं ऐकून तुझ्याशी भांडायला आले नव्हते. सुरुवात तशीच झाली होती. सुरुवात तशीच होणार होती कारण तू नोकरी सोडायचं तू नाही तर त्याने सांगितलं मला. पण बिंडोक माणसा, तू नोकरी सोडली म्हणून मी तुझ्याशी भांडायला आले नव्हते. तू मला का नाही सांगितलंस म्हणून चिडले होते मी, म्हणून राग आला होता मला. इतका मोठा निर्णय तू मला न सांगता तडकाफडकी घेऊन टाकलास. लग्न करणार होतो ना आपण? करणार होतो म्हणजे आता नाही करणार? अरे आता ब्रेकअप झाला ना तुमचा. तू गप रे. सॉरी. अरे मी नोकरी सोडली म्हणजे मी बेकार झालोय असं नाहीये. आमच्यामध्ये नोकरी सोडलेल्या मुलाला बेकारच म्हणतात. मामा तू गप ना. अरे मी नोकरी सोडले म्हणजे हात वर करून रिकामा बसलो असं नाहीये. माझे डोक्यात खूप प्लॅन आहेत आणि काही वर्कआउट होत आहेत. अरे मग सांगायला काय झालं? गडागडा बोलायचं ना. असं असं ओरडत सुटलास ते. सुरुवात तू केलीस. एक मिनिट. आपण की नाही महत्वाचा प्रश्न सोडून बाकीच बोलत बसलोय. कोणता महत्वाचा प्रश्न? अरे अंबरीशनी जेव्हा तिला सांगितलं की तू नोकरी सोडलीयस तेव्हा आमच्या बाईसाहेबांनी त्याला काय उत्तर दिलं? हा तुमच्या रिलेशनशिपचा बेस आहे. काय सांगितलंस तू त्याला? मी म्हणाले, मीच सांगितले देवांगला, जर तुझ्या मेहनतीचं चीज होत नसेल तर सरळ नोकरी सोड. गुदमरत राहण्यापेक्षा मोकळा श्वास महत्वाचा. असं सांगितलंस तू? मामा, मी चहा करते. आरू, खरं सांगायचं म्हणजे मला जाम भूक लागली. ठीक आहे, गरमागरम मुगाची खिचडी करते. डोळे पुस, नाहीतर खिचडी खारट व्हायची. रडवलं कोणी मला? मी रडवलं? मग मी नाही रडवलं. बघाव तेव्हा भांडत असतोस. मी कुठे भांडलो? मग कोण भांडलं? कसं रागाने बघत होतास माझ्याकडे? पण तो का भेटायला आला? तू सॉरी. मी काय म्हणतो, मी नाही येऊ शकलो पण तूच ये ना आज इकडे. ही मुलं पण काय घरी जातील असं मला वाटत नाही. आणि आरूनी मुगाची खिचडी करायला ठेवली आहे. यांची खिचडी जेव्हा पकायची असेल तेव्हा पकेल का? पण तू आलीस ना तर आपण मस्त कुल्फी खायला जाऊ आणि नंतर समुद्रावर फिरूयात पण.
आता रात्र चढायला लागली आहे, पण पहाट केव्हा होईल काही कळणारही नाही. त्या दोघांचं तसं चांगलं पडतं. फक्त दुसरं सुरू झालं की पहिलं भांडण मिटतं.